Welcome to the one of the busiest fish market in Mumbai, that is Warsaw. हॅलो गाइज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथे बघू शकता समोर मी आहे वर्सोवा फिश मार्केटला. फिश लव्हरसाठी हा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघा. आय एम शुअर तुम्ही डेफिनेटली हा व्हिडिओ एन्जॉय करतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे वर्सोवा फिश मार्केटमध्ये मच्छी कशी मिळते. सो आता पावसाळा गेला आहे ऑलमोस्ट आणि वादळ पण आता सध्या नाही. तर आता बोटी यायला चालू झालेल्या आहेत, मच्छी यायला चालू झालेली आहेत आणि लोकांचं गणपती आणि नवरात्रीत लोक नाही खायचे तर आता लोक खायला लागलेत. सो बघूया चला मच्छी किती स्वस्त मिळते, किती एक्सपेन्सिव्ह मिळते, बार्गेनिंग कसं करता येते सगळं तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यांचे रेट सांगेल तुम्हाला एक एक करून. सो चला बघूया. आज आहे गर्दी मला वाटते आणि समोर इथे बोटी आलेल्या आहेत समोर आणि सगळे उतरवत आहेत मच्छी. सो चला. सो इथे तुम्ही बघू शकता बोटीतून मच्छी उतरत आहे. आता मांदेही काढतात आणि ह्याच्या बोटीच्या खाली पण एक फ्लोअर असतो जिथे सगळं फ्रीजमध्ये बर्फाच्या ह्याच्यात ठेवलेलं असते. सो 2 ते 3 दिवस राहतात मच्छी फ्रेश. सो इथे मोठी मोठी कोलंबी आहे मीडियम साईजची आणि त्याच्या बाजूला मांदळ आहेत आणि या कंटेनरमधून सगळे काढतात आणि एक एक म्हणजे पाटी बोलतात त्याला त्याच्यात भरतात आणि ते सेलला नेतात. हे बघा तुम्ही बघू शकता इथे मांदेळ आहे आणि हे बघा बोटमधून अनलोडिंग करतायत सगळी मच्छी. कोलंबी एकदम मोठी आहे आणि माकलं आहे. सो इथे ॲक्च्युली सगळीकडे अनलोडिंग होतं आणि एवढे सगळे बोट्स लागले तिकडे आणि जसं तुम्ही एंटर होतील ते लेफ्ट साईडला इथे मार्केट बसतात. तर तुम्ही गर्दी बघू शकतात, खूप जास्त गर्दी. सो आता आपण जाऊया तिथे आतमध्ये. सो असं इथून पहिलं काउंटर चालू होते आणि आपण थोडं मागून जाऊया आणि हे बघा सगळे पाट्या आहेत. ह्याला जे डब्यामध्ये ठेवलं त्याला पाटी बोलतात. 1 पाटी 2 पाटी असं विकतात ते लोक. आणि बघा कोलंबी आहे कंटेनरमध्ये आणि खूप अशी मच्छी आहे आणि ॲक्च्युली हे जे आहे ते स्वस्तात मिळतात म्हणजे होलसेल भावात मिळतात. हे सगळे कोळीण मावशी सगळे इथून घेऊन जातात आणि मग ते लोक विकतात. सो तुम्ही अंदाज लावू शकतात की किती स्वस्तात मिळत असेल. चांगला आपला त्या दिवशी माझ्याकडे घेतलीच नाही ना तू. पापलेट घेतलीच नाही. पापलेट घेतलीच नाही. मी तुला त्यावेळेला बोलले तुला घे मस्तच आहे तू ओळखीचाच म्हणून तुला हे केलं. कितीला? हा 700चा दिला. तुला कधी खोटं बोलणार नाही. बघ ही घे सर्व 1000ची 3 वाटी. मग 1000ला 3 वाटी 15 पीस जिवंत पण 2 खाणार तर 2 खाणार ताकद येणार. सर्व निवडली. बोल तू काय देते. तू काय देते बोल. 400ला कसं बोलायचं आता. मोठी आण. ए बाय एवढी मोठी नाही. काय बोलली 700 माफ करूया. आईच टाकता येते. टाक माफ. मोठी बघ पाहिजे माझ्या यांची मोठा आणजा. मोठा आणजा तुला खराब आहे. तू बरं आणशी बघू. मोठा ते हाय काय माफी रे ना. बोल बाबा बोल. चांगला माणूस आता बोली कर. 600ला देऊ तुला. जीवाला लागणार. खरंच पैसे ना बनत बाबा. एवढं महाग आहे ना बाजार. सो इथून मी माझे बार्गेनिंग स्किल्स दाखवायला चालू केले. सो त्यांनी 700 आधी चालू केले 4 पापलेट. नंतर मग बोलायला लागली की मावशी की 4 पापलेट 400 रुपयाला. पण मी ऑफर केली 200 रुपये. 200 रुपयेमध्ये मला 5 दे. पण ती खूप विचार करायला लागली आणि शेवटी मला ती दिली. सो तुमची जर बार्गेनिंग स्किल्स खूप चांगले असतील तर इथे वापरा आणि खूप जास्त चांगली बार्गेन करावं लागते तरच तुम्हाला खूप असे स्वस्त आणि मस्त अशा प्राईजमध्ये तुम्हाला मिळतं. सो ठीक आहे चला मी घेतलेली आहे पापलेट मस्तपैकी आणि आता चला मच्छी बघूया.
हे समोर तुम्ही जे बघू शकता बोंबील असे मोठ्या साईजचे आहेत आणि त्याची एक पाटी 300 बोलतात, पण 200मध्ये तुम्हाला मिळून जाईल ही एक पाटी. पण वरती तुम्हाला मोठे मोठे दिसतील, मोठे म्हणजे 4 ते 5 आणि खाली लहान असतात मीडियम साईजचे. कोणता मासा? आणि ही मच्छी मला माहिती नाही कोणती आहे, पण ही जिवंत होती. तिला बघून मला असं थोडं वेगळं काहीतरी वाटलं, पण ठीक आहे बघा तुम्ही. मी मग मावशीला विचारलं ह्याचं नाव काय आणि प्राईस, ह्याची प्राईस मावशी बोलली 4000. सो तुम्हाला जरी मच्छी माहिती असेल कोणती आहे तर कॉमेंट करा. कसं आहे बोंबील? 200ला. शंभर 150ला एक बॅग आहे का? सो इथे एक मस्त मॅजिक झालं. ह्या मावशीने 200 रुपये सांगितलं, पण मी बोललो 150मध्ये पूर्ण पाटी देतेच का, तर ती द्यायला रेडी झाली आणि मस्त फ्रेश होती बोंबील. सो मी ते पण घेतले. सो गाईज मी इथून बाहेर पडलो आणि बाहेर जाताना परत मी एकदा हे लोडिंग अनलोडिंग करताना असं बघायला थोडं बरं वाटते. आणि एक गोष्ट मी बघितली की मासेमारी ही एक खूप असं मेहनतचं काम आहे. जरा पण इझी नाही आहे, पण जे व्हॅल्यू जे ठेवतात मच्छीचे ते मेहनतीचेच असतात. सो हे बघून खूप चांगलं वाटलं मला. आणि दिस वॉज द व्लॉग अबाउट वर्सोवा फिश मार्केट. सो येस गाईज, माझी मच्छी घेऊन झालेली आहे. सो ठीक आहे. आणि उद्या संकष्टी असल्यामुळे मच्छी खूप जास्त स्वस्त आहे. सो ठीक आहे गाईज, हा होता व्हिडिओ वर्सोवा फिश मार्केटचा. अजून तुम्हाला जास्त कोणता दुसरं फिश मार्केट बघायचं असेल तर प्लीज मला कॉमेंट करा, सांगा कुठे मी ब्लॉग करू शकतो, तुम्हाला दाखवू शकतो. सो ही होती प्राइसिंग या सगळ्या मच्छीची. आणि आज स्वस्त होती मच्छी कम्पेअर टू मी 4 दिवस आधी गेलेलो. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. आणि ही आहे जेट्टी साईड, जिथे हा वर्सोवा आणि क्रॉस केल्यानंतर मार्वे मलाड लागते. आणि समोरच तुम्ही बघू शकता इथे सुकी मच्छी लावलेली आहे. सो तुम्ही सुकी मच्छी खात असतील तर सांगा, नक्की कळवा मला. सो ठीक आहे गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. आणि प्लस गरमी खूप जास्त वाढलेली आहे. स्टे हायड्रेटेड, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.